गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज चाललोय गणपती बघायला. आता मम्मी पप्पा वगैरे पुढे गेलेत, मी आता चाललोय पाठवून. आता त्या लोक लालबागच्या राजाला गेलेत. आली ना स्माईल. हा, लालबागच्या राजाला लोक गेले. त्या लोकांचं ऑलमोस्ट दर्शन वगैरे झालेलं आहे. मी गेलो तर जाईल, मला जायचं आहे. बट सीन असं आहे की त्या लोकांचं झालं आहे. माझ्या संधी कोणतरी आलं ना तर मग मी जाईल, किंवा मग त्या लोकांनी काय फोटोज वगैरे दिदी घेतले तर मी ते टाकाल. आणि पुढचे बघू, अजून बाकीचे कुठले गणपती बघायला भेटले तर भेटणार. चालले तर काही ना काहीतरी बघून येणारच आहे. आणि आज असं पण 5 दिवसाच्या गणपतीचं आज विसर्जन आहे, तर आता गर्दी तर असणार आजच्या नंतर पासून. बघू काय होतं, कसं होतं ते. भेटू डायरेक्ट तिकडे, मम्मी पप्पा वगैरे लोक भेटू पर्यंत भेटू तिकडे डायरेक्ट. आता मी पोचलो आहे लालबाग मध्ये. माझी बॉडी आहे ना बिलकुल काम नाही करते, कारण की मी काल गेलेलो दिवाला निखिलच्या घरी, तर माझी पूर्ण हालत बेकार. आणि आज सकाळी पण थोडंसं प्रॉब्लेम झालेला म्हणून बाहेर गेलेलो. तिकडे पण खूप उभा राहून हालत बेकार झाली. म्हणजे पूर्ण म्हणजे ऑलमोस्ट हॅक्टिकच दिवस गेलाय कालचा आणि आज सकाळपासूनचा. आता संध्याकाळचे वाजले 6 साडेसहा. तर बघू, मम्मी पप्पा वगैरे हे लोक तर ह्याला गेलेत, मुंबईच्या राजाच्या इथं उभे आहेत, कारण त्यांचं लालबागचं झालं दर्शन. तर बघू पुढे मला पण भेटतंय की नाही आता काय. तर माझ्यासाठी कोण येतं, डॅडीचा फोन येतो, भेटतो तर डायरेक्ट तिथे. कुठे गेले तिथे 20-20 रुपये, 20 या 30 समथिंग अराउंड पैशाचा पास काढायचा असतो आणि मग जायचं. बघा तिथे चौकी मुंबईच्या राजासाठी. हे किती रुपयाचा पास आहे? 20 रुपयाचा पास आहे, तो काढून जायचा. मग तिथून त्या लाईनमध्ये जायचं दुसऱ्या. तिला माझ्यासाठी पहिलं मुंबईचा राजा आणि यांच्यासाठी दुसरं आहे. म्हणजे लोकांनी लालबागचं बघून झालं आणि आता माझा मुंबईचा राजाचं पहिलं दर्शन आणि यांच्यासाठी दुसरं आहे. चला पुढे भेटू. एवढी रस नाही. लालबागचं राजाचं दर्शन कसं झालं? मला मी मिस केलं, पण मी जाईल, ट्राय करतो मी जायला. पुढचा बघ. कसं होतं लालबागचं मला जायचं. मी 5 o'clockला आतमध्ये गेलो, 6 o'clockला लगेच बाहेर आलो. एकदम मस्त दर्शन झालं. एकदम नको माझ्याकडे पुढचा घेऊया.
झालं बाबा एकदा फायनली. आणि इकडची वाईब एकदम नेक्स्ट लेवल असते. गणपतीच्या कुठल्याही मंडळामध्ये गेलो ना एकदम नेक्स्ट लेवल वाईब असते. म्हणून सगळी जेवढी पण थकवा वगैरे काहीही असू द्या काही नाही वाटत. सगळे एनर्जी मग परत रिबॅक होऊन जाते बरं. जाम मजा येते पण पूर्ण गणपती सगळे बघायला. आता मी एवढा थकलेलो होतो बट तरी पण एवढ्या पण नाही. गर्दीतून आलो वगैरे. आता मस्त. आता मला लालबागच्या राजाला जायचा बट आता बघू. या लोकांचं जर झालं आणि हे लोक बोलून बोलून मला पण असं वाटतं की मी का नाही लवकर आलो आणि का नाही असं जसं झालं. बट मी बघतो ट्राय करतो जाणार आहे. बघू मी एकटा पण जाईल. वे टू लालबाग. आता मी चाललोय लालबागला. लालबाग. या लोकांना तेजूगाच्या लाईन मध्ये ठेवलं. या लोकांना तेजूगाची लाईन मध्ये आहेत दीदी मम्मी आणि डॅडी. तर मी चाललोय लालबागला बघायला. लालबागचा राजा बघायला. लाईन मध्ये जास्त गर्दी नसली पाहिजे. बघू अप्रॉक्स जास्त लाईन आहे वाटतं. इकडेच लय जास्त लाईन आहे. परत तिथे झालं वाटतं दर्शन. आता ती मला सांगते की कुठून आम्ही लोक गेलेलो तर तुला पटापट लाईन नाही भेटणार. पटापट माहिती एकदम पटापट चालते. मला पण घेऊन चालले तर पटापट. बघू काय होतंय कसं होतंय. फायनली मला भेटल की नाही दर्शन बघू. मला घ्यायचं तर असं चरण स्पर्श नाही घ्यायचंय. नॉर्मलच घ्यायचंय मला. म्हणजे मुख दर्शन घ्यायचंय. चरण स्पर्श मला का नाही घ्यायचं मी तुम्हाला नंतरला सांगत. ते फुल NSS व्हॉलेंटियर उभे. जायलाच भेटत नाही मला. कुठून सोर्सच काय भेटत नाही जायला. कसं जायचं काय ते बघू. एक उलटी ट्राय मारतो आम्ही. बघू चान्स जर काय खुलला तर मग जाऊ शकतो नाहीतर नाही. गाईज मी फुल सोर्स लावलेलो. कुठून तरी जाऊ. कुठला ना कुठला तरी ह्याच्यातून जाऊन येऊ. गेटमधून जाऊन येऊ. बट मला कुठूनच नाही भेटलं. काहीच नाही. मला असं वाटतं शिक्षा भेटली मला. मी ही तेजूगाची लाईन अर्धी सोडून मी निघून गेलो. कारण की मला लालबागचा राजा व्हायचा. तर मला लालबागचा राजा पण नाही भेटला ना तेजूगाचा राजा पण नाही भेटला. मला दोन्ही पण नाही भेटले. आणि मी लालबागच्या इथून पाठची पण लाईन इथून गेलेलो म्हणजे उलट्या साईडनी. तिकडे पण जाऊन नाही भेटला. पण आता पूर्ण मला वाटतं नशिबात नाही. बघू. आणि मला चरण स्पर्श आत्ता नव्हतं घ्यायचा. कारण मी 2 वर्षा पहिल्याच मी चरण स्पर्श घेऊन चाललेला आहे माझं. आणि म्हणून माझं तर अशी थेअरी होती की खूप जण सगळे चरण स्पर्शाच्या लाईनमध्ये उभे असतात वगैरे. तर माझं असं आहे की मध्येच आपण जाऊन नाही. आपण एवढे पण जास्त VIP नव्हतो की आपण डायरेक्टमधून जाऊया सगळे. म्हणजे सोर्सेस माझ्याकडे आहेत खूप आहेत. बट मी नव्हतं लावायचं ट्राय करत. बट ह्यावर्षी मला नाही माहिती. मला मुखदर्शन नाही भेटत आहे किंवा बाप्पाचं मर्जी असेल किंवा राजाची मर्जी असेल की मला यावर्षी मुखदर्शन नाही चरण स्पर्शच पाहिजे. पण मला काहीच नाही भेटत. आणि आता माझा हुकूमचा एक्का चालवला आहे मी एक. त्याच्याने मला प्रॉपर मला चरण स्पर्श भेटणार आहे. तर मी आता राजाची जशी इच्छा आहे की बाबा मला मुखदर्शन नाही पाहिजे चरण स्पर्श होऊ दे. आता चरण स्पर्शासाठी मी आता थोड्या वेळातच जाईल. काय माहिती. म्हणून म्हणतं ना ते बिलीव्ह इन मॅजिक. हे जसं आपण म्हणजे विचार करतो त्याच्यापेक्षा नेक्स्ट लेवल कधी पण होऊ शकतं. तसंच एक गोष्ट आहे. बघू. किंवा असं मी बोलते तर सही की मला भेटेल आणि नंतर जाऊन नाही भेटलं तर भरोसा पण नाही माझा काय की काय आहे की नाही. चला बघू पुढे काय सीन आहे. लहान पोरगी आमच्या घरातली.
ती फॅन झाली तिची, ती फॅन झाली तिची. परत एकदा ट्राय लास्ट. सोर्स तर पूर्ण एकदम फुल हुकूमचा एक्क्याला लावलेला आहे सोर्स. जो माझा हुकूमचा एक्का होता आलाय आता, हुकूमचा एक्का आलाय आता. बघू, पण अशी बात आहे की मी हुकूमचा एक्काला दाखवू नाही शकत. चाललोय फटाफट. मम्मी पप्पांना सोडलं, त्या लोकांना बोललो जावा तुम्ही लोक बरोबर, आणि मग नंतर मग निघतोय मी फटाफट चाललोय तिकडेच. आई, मला आता शेवटी दर्शन भेटतंय या मित्रामुळे झालंय. हिमांशू बाई ब्लॉग मध्ये घेतला चालेल ना, पण माझे 2 हुकूमचे एक्के त्यांची नावं नाही घेतले मी, कारण घेऊ नाही शकत आहे. पण आता मला शेवटी दर्शन भेटतंय. खूप वेळचा मी ट्राय केला कसं तरी जायचं, पण नाही. पण शेवटी आता इच्छा होती की बाप्पाची इच्छा असेल की बाप्पा मला चरण स्पर्शच भेटू दे तर भेटेलच. बघू आता कसं होत आहे ते. खूप वेळ ट्राय केले, ऑलमोस्ट मला 2-3 घंटे तर झाले इथेच होतो मी. आणि मी ऑलमोस्ट म्हणजे सगळे 1-2च फक्त मला गणपती बघायला भेटले. मम्मी पप्पांचे ऑलमोस्ट झाले 2-3 बघितले त्या लोकांनी. तर मी बघू, पुढे जातो, भेटू पुढे. आता तो भाऊ तर गेला आता, तरी मला सांगितलंय कुठून जा, कसं जा करून. त्यांनी दर्शन तर म्हणजे सांगितलंय कसं जा करून. तर पुढे बघू, कधी पण पाठ दुखत होते पण तो गेला. बघितलं जसं की झालं चरण स्पर्श नाही झालं, पण मुख दर्शन तर झालं. आणि माझ्यासाठी मी हॅप्पी आहे बाबा. मला असं नव्हतं की बाबा चरण स्पर्शच पाहिजे होतं की मुख दर्शन, कारण चरण स्पर्शाची मी लाईन बघितली, ती जाम गर्दी होती आणि त्या लोक म्हणजे सगळे पुरा मॅनेज वगैरे करत होते, बट खूप गर्दी होती. आणि मी बोललो की नको चरण स्पर्श नको, फक्त मुख दर्शनच करूया बेस्ट. आणि मग मी तिकडून कसं केलं आणि निघालो बाबा. माझ्यासाठी चरण स्पर्श पण सेम आहे आणि मुख दर्शन पण सेमच आहे. बघू माझा आवाज येतोय की नाही तिकडे. तो डायलॉग है ना, जिस चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात एक हो जाती है तुमको वो चीज से मिलाने के लिए. तर हा डायलॉग का मारलाय हे तर तो आम्ही आता बघताय.
ओके तसंच झालेलं, कारण की मी पूर्ण 1-2 घंटे मी थांबलेलो लालबागमध्ये, आणि लालबागमध्ये मला पूर्ण भेटलं नाही दर्शन वगैरे. खूप वेळ मी इथून तिथून वेगळ्या वेगळ्या लाईनीतून बघितला, बट मला काय भेटलं नाही. बट बाप्पाची मर्जी होते की मला चरण स्पर्शच्या याच्यातून जावं, चरण स्पर्श भेटू, बट जे की नाही भेटलं. आणि मी मुख दर्शन घेऊन ते पण 5 सेकंडमध्ये मी बाहेर पडलो, कारण की गर्दी पण एवढी होती आणि मी ब्लॉग घेऊपर्यंत मी कधी बाहेर आलो मला पण नाही समजलं. म्हणून मी गेलेलो याला विसर्जनच्या टायमाला, आणि विसर्जनच्या टायमाला मी फक्त 5 सेकंड नाही, पूर्ण 2 मिनिटं बघत बसलो. ती मूर्ती बघून मी प्रेमात परत एकदा ते पडलो परत, कारण की ती मूर्ती म्हणजे हॅपीनेस पूर्ण. ती लालबागचा राजा बोलला तर हॅपीनेस सगळ्या काय, म्हणजे सगळ्या काय बोलतात ना, सगळ्या चांगल्या गोष्टी एकच तरफ. म्हणजे ती मूर्ती बघूनच पूर्ण एकदम मन प्रसन्न होतं बस. आणि मला ते बोलतात ना, जे पाहिजे ते भेटलं, हे मी खूप खुश झालो तिकडेच. आणि इकडेच व्लॉग एंड करतो बस. थँक्यू सो मच तुम्ही माझा व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल, आणि भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.